नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आजच्या भागामध्ये आपण भारतीय राज्यघटनेवरील महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण आपल्या प्रश्नांकडे वळूया. प्रश्न पहिला, राज्यघटनेने मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी निर्देश जारी करण्याचे अधिकार कोणाला दिलेले आहेत? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 3, सर्वोच्च न्यायालय कलम 32 अन्वये आणि उच्च न्यायालय कलम 226 अन्वये असे दोघांनाही. आता आपण सर्वोच्च व उच्च न्यायालयाबद्दल माहिती पाहू. सर्वोच्च व उच्च न्यायालय हे देहोपस्थिती किंवा बंदी प्रत्यक्षीकरण, परमादेश किंवा महादेश, प्रतिषेध, उत्प्रेक्षण किंवा प्राकर्षण, क्वाधिकार इत्यादी प्राधिलेखांच्या साहाय्याने मूलभूत हक्कांचे रक्षण करतात. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्राधिलेखांबद्दल माहिती पाहू. देहोपस्थिती किंवा बंदी प्रात्यक्षिकरण यालाच हॅबियस कॉर्पस असेही म्हणतात. हॅबियस कॉर्पस ही लॅटिन भाषेतील संज्ञा आहे. याचा अर्थ सदेह उपस्थित राहणे असा आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा लक्षपूर्वक ऐका. याचा अर्थ सदेह उपस्थित राहणे असा आहे. हा प्राधिलेख बेकायदा अटकेपासून वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण करण्यासाठी वापरला जातो. परमादेश किंवा महादेश यालाच मॅन्डमस असेही म्हणतात. याचा अर्थ आम्ही आज्ञा देतो असा आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा ऐका. याचा अर्थ आम्ही आज्ञा देतो असा आहे. हा आदेश न्यायालयामार्फत काढला जातो. मूलभूत हक्काचे उल्लंघन करणाऱ्या घटकाला काही कृती करण्यासाठी न्यायालयामार्फत हा आदेश दिला जातो. प्रतिषेध यालाच प्रोहिबिशन असेही म्हणतात. याचा शब्दशः अर्थ प्रतिबंध करणे असा होतो. विद्यार्थी मित्रांनो, लक्षपूर्वक ऐका. याचा शब्दशः अर्थ होतो प्रतिबंध करणे. हा प्राधिलेख वरिष्ठ न्यायालय, कनिष्ठ न्यायालयाविरुद्ध किंवा कनिष्ठ न्यायाधिकरणाविरुद्ध काढू शकते. उत्प्रेक्षण किंवा प्राकर्षण या संज्ञेचा अर्थ असे प्रमाणित करण्यात येतो की असा आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा लक्षपूर्वक ऐका. या संज्ञेचा अर्थ असे प्रमाणित करण्यात येते की असा आहे. हा प्राधिलेखसुद्धा कनिष्ठ न्यायालय किंवा कनिष्ठ न्यायालय किंवा न्यायाधिकरणाविरुद्ध काढला जातो. अशा रीतीने प्रतिषेध प्राधिलेख केवळ प्रतिबंधात्मक स्वरूपाचा असतो, तर उत्प्रेक्षण प्राधिलेख प्रतिबंधात्मक तसेच उपचारात्मक स्वरूपाचा असतो. क्वाधिकार अधिकार पृच्छा या संज्ञेचा अर्थ कोणत्या अधिकाराने असा होतो. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा लक्षपूर्वक ऐका. या संज्ञेचा अर्थ कोणत्या अधिकाराने असा होतो. न्यायालय एखाद्या व्यक्तीच्या विरुद्ध हा प्राधिलेख काढू शकते. प्रश्न दुसरा, मूलभूत अधिकारातील खाजगीपणाचा अधिकार कोणत्या कलमामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 1, जीवनाचा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार. आता आपण इतर माहिती पाहू. घटनेच्या कलम 21 मध्ये व्यक्तीच्या जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य
याचे संरक्षण करण्याची तरतूद आहे. कलम 21 अन्वये कायद्याद्वारे प्रस्थापित कार्यपद्धती शिवाय कोणत्याही व्यक्तीस तिच्या जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्यापासून त्यास वंचित ठेवता येणार नाही. प्रश्न 3. मार्गदर्शक तत्त्वे कोऱ्या चेकप्रमाणे आहेत, ज्याचे वटविणे बँकेच्या इच्छेवर सोडलेले आहे, असे कोण म्हणाले? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 2, प्रोफेसर के.टी. शहा. आता आपण इतर माहिती पाहू. टी.टी. कृष्णमाचारी यांनी मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे भावनांची खरीखुरी केराची टोपली अशी टीका केली. विद्यार्थी मित्रांनो, हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे लक्षपूर्वक ऐका. टी.टी. कृष्णमाचारी यांनी मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे भावनांची खरीखुरी केराची टोपली अशी टीका केली. प्रश्न 4. भारताच्या राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत राज्यघटनेत दुरुस्तीद्वारे बदलता येऊ शकते. त्यासाठी घटनादुरुस्ती कोणत्या सभागृहाद्वारे मंजूर होणे आवश्यक असते? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 3, लोकसभा आणि राज्यसभा दोघांच्याही 2/3 बहुमताने आणि किमान निम्म्या घटक राज्यांची मान्यता. आता आपण इतर माहिती पाहू. भारतीय घटनेत कलम 52 मध्ये राष्ट्रपती पदाची तरतूद आहे. भारतीय घटनेच्या कलम 55 मध्ये राष्ट्रपतीच्या निवडणुकीच्या पद्धतीची तरतूद केली आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे लक्षपूर्वक ऐका. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचे निर्वाचित सदस्य तसेच राज्यांच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्य तसेच दिल्ली व पुदुचेरी केंद्र प्रदेशांच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्य भाग घेतात. प्रश्न 5. शून्य प्रहर हा कार्यकारी मंडळावर नियंत्रण ठेवण्याचा संसदीय कामकाजातील भाग हा कधी येतो? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 2, प्रश्नोत्तर तासानंतर. आता आपण इतर माहिती पाहू. शून्य प्रहर हा 1962 पासून भारतीय संसदीय कार्यपद्धतीमध्ये अस्तित्वात आहे. शून्य प्रहराच्या माध्यमातून सदस्य कोणतीही पूर्वसूचना न देता मुद्दे उपस्थित करू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे लक्षपूर्वक ऐका. शून्य प्रहर हा 1962 पासून भारतीय संसदीय कार्यपद्धतीमध्ये अस्तित्वात आहे. शून्य प्रहराच्या माध्यमातून सदस्य कोणतीही पूर्वसूचना न देता मुद्दे उपस्थित करू शकतात. अशा तऱ्हेने विद्यार्थी मित्रांनो, आपण भारतीय राज्यघटनेवरील महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास केला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.